धोती पॅन्ट त्याचे टॉप कटिंग आणि स्टिचिंग करायची आहे। तर वेलकम टू माय यूट्यूब चॅनल पल्लवी धांडे। जय स्वामीनारायण मित्रमैत्रिणींनो, आज आपल्याला 2 मीटर कपडा होता, त्या कपड्यामधला मी थोडासा कपडा यूज केलेला आहे टॉपसाठी। आणि कालच्या दिवशी मी तुम्हाला धोती पॅन्ट कटिंग आणि स्टिचिंग ऑलरेडी आपल्या अकाउंटला टाकलेली आहे, पल्लवी धांडे या यूट्यूब चॅनलला अपलोड केलेली आहे। ओके, तर चला आता आपल्याला बघायचं आहे कटिंग, ते पण टॉपची। ओके, जसं टॉप आपलं सर्वसाधारण टॉप असतं, मुली घालतात ते टॉप आपल्याला शिवायचं आहे, म्हणजे पंजाबी ड्रेसचं वरचं टॉप। ओके, तर छोट्या मुलीचं आहे, 3च वर्षाची मुलगी आहे, तिचं घ्यायचं आहे। तर 4 फोल्डमध्ये कपडा घेऊन 17 इंचाची उंची टाकून मी ती उंची पूर्ण ड्रॉ करून घेतलेली आहे आणि स्ट्रेट लाईन तिथं तयार करून घेतलेली आहे। ओके, 4 फोल्डमध्ये कपडा घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता, 2 फोल्ड साईडवरती आणि 2 फोल्ड साईड खालती। ओके, ऑन फोल्ड साईड आपल्या बाजूने ठेवलेली आहे आणि 7-8 इंचाची घडी पूर्ण तयार झालेली आहे। ओके, जर आपल्याला माप घ्यायची होती तर मापासाठी मी घेतलेलं होतं 2.25 इंचाचं गळारुंदी। ओके, 5 इंचाची शोल्डर आणि परत 5 इंचाचं आपण जे शोल्डर घेत असतो तेच काखुलीच्या मापासाठी आपण घेत असतो। काखुलीच्या मापाला आपण आर्म होल असं सुद्धा म्हणतो। ओके, आणि 5 इंच गळा घेतलेला आहे, तो पण षटकोन आकारामध्येच गळा घेतलेला आहे। कमरेची उंची घेतलेली आहे 11 इंच आणि त्याच्या खाली ठेवलेला आहे 2.5 ते 2 इंच आणि तिथून फिटिंग करून घ्यायची असते। ओके, तर 6 इंचाची कमर होती त्या मुलीची आणि त्याच्यामध्ये 2 इंच मार्जिन ॲड केलेलं आहे। तर 6 इंच कसं आलं, तर चेस्ट डिवाइड बाय 4 + 2 इंच। ओके, असे आपले 6 इंच घेऊन 2 इंचावरती मार्जिन ठेवलेली आहे आणि पूर्ण शेप तयार करून घेतलेला आहे आणि शोल्डर डाऊन दिलेला आहे अर्धा इंच। शोल्डर कमी डाऊन झालं ना पाहिजे त्याच्यासाठी, आणि हे पूर्ण कट करून घेतलेलं आहे। ओके, समजलं? तर चेस्ट डिवाइड बाय 4 इंच + 2 इंच घेतलेला आहे आडव्या घडीसाठी, उभ्या घडीसाठी घेतलेला आहे लेंथ +1 इंच, गळारुंदी घेतलेली आहे 2.25 इंच, 5 इंचाच्या वरती घेतलेला आहे मी शोल्डर, आणि याच ठिकाणी मी 1 इंच शोल्डर कमी केलेला आहे, बिकॉज शोल्डर बिलकुल मला कमी पाहिजे होतं, खांद्याच्या खाली येत होतं शोल्डर, त्याच्यामुळे मी ते बिलकुल कमी केलेलं आहे। त्या मुलीचं शोल्डर खूप छोटं होतं। ओके, तर जे मेन शोल्डर असतं त्या मेन शोल्डरमधून 1 इंच शोल्डर मायनस करून घ्यायचं आणि इथं सीटच्या भागावरती मी एक नॉचिंग केलेली आहे आणि ती नॉचिंग आपल्या कटसाठी असते। ओके, आता तुम्ही बघू शकता, याला मला अस्तर लावायचा आहे आणि असा छान प्रकारे हा वरचा टॉप तयार झालेला आहे। याच्यासाठी मला अस्तर लागणार आहे, तर मी अस्तरचं थान घेऊन आली होती व्हाईट कलरचं, आणि त्याच्यासाठी मला थोडं वापरता खूप वापरलं गेलं, तरी ते मला कामातच आलं। जिथपर्यंत मी कट्स लावलेले आहे तिथपर्यंतच मला अस्तर लावायचे होते, तर मी अस्तर सरळ कापून घेतले आणि इकडच्या बाजूने सुद्धा सरळ कट करून घेतले। ओके, तर अस्तर 1-1 मीटर अर्धा मीटर आणून परवडत नसतं, आणि एका खट्टे जर तुम्ही आणलं तर तुम्हाला खूप परवडेल। आणि मी हे घेतलेलं आहे 1.5-2 इंचाची पट्टी पॅन्टच्या कपड्यामधून काढलेली आहे, कारण मला टॉपच्या खाली एक स्ट्रेट पट्टी लावायची आहे आणि त्याला लेस। ओके, आता जे कटिंग केलेलं होतं ते आता आपल्याला स्टिच करायचं आहे। ओके, तर आता स्टिच करण्यासाठी मी घेतलेलं होतं अस्तर, आणि अस्तराच्या वरती मी ठेवलेलं आहे, अस्तराच्याच बाजूने फ्रंट साईड ठेवलेली आहे, म्हणजे उलटं ठेवलेलं आहे त्याच्यावरती। आणि आता गळ्याचा जो भाग आहे तो गळ्याचा भाग पूर्ण षटकोनाचा आकार तो शिवून घ्यायचा आहे आणि सुई आतमध्ये टाकायची, परत ते तिथून स्ट्रेट करून घ्यायचं, परत सुई आतमध्ये टाकायची, तिथून सरळ शिवून घ्यायचं। शिवायची पद्धतच अशी असते की कॉर्नरवरती शिवत असताना सुई आतमध्ये ठेवायची आणि परत स्ट्रेट करायचं, नाही तर त्या ठिकाणी शेप प्रॉपर जमत नाही। ओके, आणि आता आपल्याला शिवायचं आहे आर्म होल, म्हणजे काखुलीची बाजू आता आपल्याला शिवायची आहे। ओके, फक्त काखुलीचा भाग
आणि गळ्याचा भाग आपल्याला शिवायचा असतो. शोल्डरचा जे भाग आहे तो शिवायचा नसतो, कारण आपल्याला तो उलटा करायचा असतो. ओके, तर आता मी तेवढं कट करून घेते. कट केल्यानंतर त्याला नॉचिंग करून घ्यायची, कारण की शेप हा प्रॉपर दिसून येतो. त्याच्यासाठी नॉचिंग करणे खूप महत्त्वाची आहे. नॉचिंग करणे म्हणजे छोटे छोटे कट्स लावायचे. ओके, जे अगोदर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला समजेलच, आणि तुम्ही जर प्रॅक्टिस केली हीच तर तुम्हाला खूप सोपं जाईल. ओके, आणि त्याला नॉचिंग करून घ्यायची. प्रॅक्टिस करता करता खूप काही येतं. तुम्ही प्रॅक्टिस थोडी थोडी करत राहा आणि हे पूर्ण उलटवून घ्यायचं. ओके, शोल्डर बाहेर काढलेला आहे, काकुलीचा भाग, शोल्डर पूर्ण. ओके, आता हा झालेला आहे आपले आकार प्रॉपर बघा तुम्ही. आणि आता त्याच ठिकाणी शिलाई मारून घ्यायची आहे. इथं शिलाई जरी नाही मारली तरी चालते आणि मारली तरी चालते. ओके, कारण ज्याला एकदम प्रॉपर दिसायचं आहे तर शिलाई मारायची. आणि तुम्हाला असं वाटत असेल की इथं शिलाई मारून काही व्यवस्थित दिसत नाही किंवा शिलाईची फिनिशिंग येत नाही, तर तुम्ही प्रेस करून सुद्धा चालू शकतो. ओके, आता जसं ज्या ठिकाणी कोपरा येतो त्या ठिकाणी सुई आतमध्ये टाकायची आणि मशीन चालवायची. ओके, आता हा पुढचा कॉर्नर येत आहे, तर मी तिथं काय करेल, तिथं बोट ठेवलेलं आहे, तिथं आतमध्ये सुई टाकीन आणि ती सुई पूर्ण गोल फिरवून देईन कपडा त्याच्या बाजूला. ओके, आता जसं केलेलं आहे तसं. ही पद्धत जर कधी लक्षात ठेवली ना, तर तुमचे जे शेप्स तुम्ही करत ड्रेसवरती जे आखसान करसान ते शिलाईमध्ये खूप सुंदर येतात. ओके, तर आता हे झालेलं आहे फ्रंट साईडचं टॉप, आणि याला आजूबाजूला फिटिंग करून घ्यायची. त्याच्या आधी आपल्याला अस्तर जे लावलेलं आहे त्या अस्तराची खालून शिलाई टाकायची आहे. पट्टी, दुमडपट्टीसारखी पट्टी वाकवून घ्यायची आहे, कारण त्याचे दोरे निघून जातात, त्यामुळे आपल्याला तिथं शिलाई टाकणे भागच आहे. आणि हे पूर्ण आता आपण आपलं प्रॉपर फिनिशिंग देऊन शिवून घ्यायचं. ओके, कमरेपर्यंतच मी लावलेलं आहे, कारण मला कमरेपर्यंतच लावायचं होतं, कारण छोट्या मुलीचं आहे. मोठ्या मुलीचं तुम्ही टोंग्यापर्यंत घेऊ शकता, काही फरक पडत नाही. छोट्या मुलीचं आहे आणि छोटंच आहे टॉप. एक्स्ट्राचं जे मार्जिन आहे ते आपण पूर्ण कट करून घ्यायचं. दुसऱ्या बाजूलाही एक्स्ट्राचं मार्जिन असेल ते पण कट करून घ्यायचं. आणि दोन्ही एकदम प्रॉपर जमलेले आहे का ते आधी बघून घ्यायचं. शोल्डर आणि गळा पूर्ण टच करून घ्यायचा. एकदम प्रॉपर जमलेला आहे. आणि थोडंसं का होईना थोडंसं तिरपा हा भाग आलेला आहे, तो आपण कट करून घ्यायचा. आणि फक्त एवढं लक्षात ठेवायचं की हा जो टक्स आहे कमरेवरचा, तो टक्स एकदम प्रॉपर लावायचा आहे तिथं, आणि त्याला एक मार्जिन म्हणून एक खडूने हे करून घ्यायचं, नाहीतर मग कट करून घ्यायचं कात्रीने. तर आता बघा तुम्ही किती प्रॉपर आलेला आहे आकार. आता जर तुम्हाला मोठ्या मुलीचं जर कधी करायचं असेल तर त्या मोठ्या मुलीचा चेस्टचं माप, वेस्टचं माप आणि हिपचं माप 3 मापे लागत असतात. आणि ते कसे करायचं ते मी तुम्हाला एक व्हिडिओ नक्की बनवेल. आता तर आपला बेबीचाच चालू आहे, तर बेबीचेच फ्रॉक आपण शिवणार आहे. त्याच्यानंतर आपण मोठ्यांचे घेणार आहे. ओके, आता मी शोल्डर जॉईन करून घेतला आहे. आणि ओरिजिनल साईड जी आहे कपड्याची ती दोन्ही पण बाजू आतमध्ये टाकलेले आहे. आणि शोल्डर पूर्ण टच करून घेते आहे. शोल्डर टच करत असताना शिलाईचा दाब थोडासा दाबून घ्यायचा आणि शिलाई खूप बारीक टाकायची. ओके, म्हणजे जेणेकरून शोल्डर ओपन होणार नाही. आणि जे आउट ऑफ मार्जिन असतं ते तर आपण कटच करून घेतो. ओके, आता जी 1.5 इंच 2 इंच आपण जी मार्जिन ठेवलेली होती फिटिंगसाठी, ती पूर्ण एक शिलाई पूर्ण फिटिंगपर्यंत करून घ्यायची, म्हणजे हिपच्या मापापर्यंत करून घ्यायची, जिथं आपण टक्स मारणार आहे तिथं, आणि कंटिन्यू करून घ्यायची. आता ही जी दुसरी शिलाई मारत आहे ते फिटिंग करत आहे, पण एवढं लक्षात ठेवा 1 इंच जी मार्जिन आहे तिथं सरळ शिलाई पाहिजे टक्स टाकत असताना, कारण आपल्याला तिथं शेप्स तयार करायचा असतो सीटमध्ये. तर तुम्ही बघू शकता मी 1 इंचावरती सरळ शिलाई ठेवलेली आहे.
आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला तसंच शिलाई मारायची आहे. फिटिंगचं जेवढं 2 इंच आहे ते सोडून द्यायचे आणि जिथं आपण टक्स मी नॉचिंग केलेलं आहे त्या ठिकाणी 1 इंचवरती सरळ शिलाईमध्ये येऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर फिटिंग तुम्ही अर्धा इंच, पाव इंच अशी तुम्ही घेऊन पूर्ण फिटिंग तयार करून घ्यायची. आता तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला परत ते दाखवणार आहे की 1 इंच सरळ शिलाई द्यायची आणि दुसरी शिलाई फिटिंगमध्ये येऊ द्यायची. तर मी तसे दोन्ही साईडला बघा 1-1 इंच सरळ एकावरती एकच शिलाया येऊ दिलेला आहे. आता आपल्याला इथं घ्यायचे आहे कमरेच्या म्हणजे आपल्या सीटच्या भागावरती जो आपला बॉक्स येत राहतो टॉपमध्ये, तो टॉपमधला तिथला आपल्याला डिझाईन तयार करायची आहे. ओके, तर आता आपण तिथून फोल्ड करून घेतलेली आहे पट्टी आणि तुम्ही बघू शकता कोणत्या पद्धतीनं मी केलेलं आहे. इथं आपल्याला असा बॉक्स तयार करायचा असतो. उरलेला कपडा आतमध्ये पूर्ण टाकून घ्यायचा 1.5 इंच आणि 1.5 इंच आपल्याला पट्टी तयार करायची असते. तुम्ही अर्धा इंचाची घेऊ शकता किंवा 0.25 म्हणजे पाव इंचाची घेऊ शकता. ओके, तर मी पूर्ण अर्धा इंचाची घेतलेली आहे आणि बघा तुम्ही शिलाई कशी आलेली आहे. म्हणजे इथं जो असतो ना तो बॉक्स तयार झालेला आहे छोटासा, तर तिथं तुम्ही ए लाईनमध्ये सुद्धा ए आकारामध्ये सुद्धा तुम्ही तिथं आकार घेऊ शकता. आणि आता आपलं ते झालेलं आहे दोन्ही बाजूचं तयार. आता आपण लेस लावून घेतलेली आहे पट्टीला आणि त्याच्यानंतर आपण फ्रंट साईडला ही लेस अटॅच करत आहोत. ओके, तर मी अशी पट्टी तयार करून घेतलेली आहे आधी आणि मला फक्त 1.25 इंचाची पट्टी तयार करायची होती. तर मी ती कशी बनवलेली आहे ती बघा. आतमधून फोल्ड केलेला आहे जेणेकरून मागच्या साईडला दोरी दिसणार नाही आणि पट्टी बघा कशी वाकवत आहे. तर वाकवून घेतली, सुई आतमध्ये टाकली, परत जो कपडा आहे दुसऱ्या बाजूची पट्टी घेतली आणि तिचं माप घेऊन घेतलं आणि तिथूनच ती पट्टी फोल्ड केली, कारण तिकडची बाजू लहान मोठी झाली असती तर त्यामुळे मी पट्टीला हे करून घेतलं होतं. इथं पण तुम्ही लेस लावू शकले असते, पण माझ्याकडे ती लेस एकदम छोटीशी होती त्याच्यामुळे मी लेस लावली नाही आणि दुसरी लेस जरी लावली असती तरी तिथं चांगली वाटली नसती. त्याच्यामुळे माझ्याकडे थोडीशीच होती, ती मी फक्त खालच्या साईडला लावली, वरच्या साईडला मी लावलेली नाही. तर बघा तुम्ही त्याचा लुक किती व्यवस्थित आणि किती छान येतोय. आता ही जी मागची साईड आहे ती मागची साईडची पट्टी अशी फोल्ड करून घ्यायची. ओके, आता ही पट्टी फोल्ड केलेली आहे आणि मागचा भाग आणि पुढचा भाग थोडासा फरक पडतो याचा, कारण जर आपण वाढीव पट्टी लावलेली आहे तर पुढचा भाग थोडासा मोठाच येणार आहे आणि मागच्या भागापेक्षा ते मी याला पण लावून पट्टी लावून लेस लावून अस्तर तयार करून घेतलं असतं, बट ॲक्च्युली ते माझ्याने लेस नव्हती त्याच्यामुळे मी तसंच करून घेतलं. आणि इथं आपण ए आकारामध्ये शिलाई पूर्ण मारून घेतलेली आहे आणि आता दुसऱ्या बाजूचे पण आपल्याला तसंच तयार करायचं आहे. ए शेपमध्ये आपल्याला करायचं. ओके, मागच्या साईडने सरळ शिलाई द्यायची आणि मोठ्यांचं जे टॉप शिवतो सेम याच पद्धतीनं आपण शिवत असतो. आता बघा त्याचा ए आकार किती व्यवस्थित दिसत आहे टॉप, म्हणजे कमरेवरती घातल्यानंतर तिथं ए शेप एकदम प्रॉपर दिसतो कमरेवरती. ओके, तर आता तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे आणि याचा फायनल लुक तुम्हाला आता बघायला मिळेल. बघा, अजून वरती लावायला एक छोटीशी लेस मिळाली असती ना तर चांगलं झालं असतं, बट ॲक्च्युली हा पण चांगला दिसत आहे, खूप सुंदर दिसत आहे. फिनिशिंग किती प्रॉपर दिसत आहे तुम्ही बघू शकता. आणि तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आपल्या चॅनलला फॉलो करा, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि आवडले असले तर तुम्ही तुमच्या मैत्रिणींना किंवा छोट्या मुली असतील कोणाला तर त्यांना हा व्हिडिओ तुम्ही पाठवू शकता. खूप सोप्या पद्धतीने शिवलेला आहे, कटिंग पण खूप सोप्या पद्धतीने केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता. तुम्ही असं शिकून जर तुम्हाला शिकायची इच्छा असेल तर तुम्ही ऑनलाईनच शिका, घरी बसून तुम्ही शिकू शकता, बाहेर जायची गरजसुद्धा पडत नाही. ओके,
तर घरी बसल्या बसल्या तुम्ही खूप छान प्रकारे शिकू शकता। आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आली तर तुम्ही मला कॉल करून किंवा मेसेज करून सुद्धा काही विचारू शकता की ताई माझ्याजवळ एवढा कपडा आहे तर मी या कपड्याचं काय करू, किंवा तुम्हाला मापे समजत नसले तर तुम्ही माप विचारू शकता। तुम्हाला कपडा कुठून आणायचा आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगू शकते होलसेल मार्केटिंगसाठी। त्याच्यानंतर यूट्यूबवर टाकायसाठी तुम्हाला काहीही प्रॉब्लेम आले तर तुम्ही मला कॉल करू शकता। थँक्यू। जय स्वामीनारायण। थँक्स फॉर वॉचिंग। आणि आपल्या पल्लवी ब्युटी पार्लर हे आमची इंस्टाग्रामची ID आहे, तर तुम्ही त्या इंस्टाग्रामच्या IDला फॉलोसुद्धा करू शकता। IDचं नाव आहे पल्लवी ब्युटी पार्लर 1। तर थँक्यू। जय स्वामीनारायण।